या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। बातमी धनंजय मुंडेंची। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासंदर्भात सूचक वक्तव्य केले। यानंतर मंत्रिपद न मिळालेले बीड जिल्ह्यातील त्यांच्याच पक्षातले आमदार प्रकाश सोळंके यांनी नाराजी वर्तवली। पाहूया। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे संकेत दिले। आता त्यांच्याच पक्षातील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्रिपद न मिळाल्याचं म्हणत तीव्र नाराजी व्यक्त केली। मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते असं म्हणत प्रकाश सोळंके यांनी नाराजी व्यक्त केली। धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं, त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये कुठेही क्लीन चिट दिली, कुठेही त्यांचा दोष नाही। आता अजून एक त्याच्या संदर्भातली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल पण कारवाई पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं करते। ह्याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देतो। आता नावाची चर्चा ही होत राहते, जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ बनतं तेव्हा चर्चा होत असते, परंतु शेवटी पक्षश्रेष्ठी काय विचार करतात यालाच महत्व आहे। आडवं काय माझी जात आडवी येते असं मला वाटतं। पक्षानं बीड जिल्हा ओबीसींसाठी राखीव ठेवला असावा असं म्हणत प्रकाश सोळंके यांनी उघड नाराजी दर्शवली। धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली त्या बाबतीत माझं मत मी पक्षश्रेष्ठींना कळवणार असंही प्रकाश सोळंके यावेळी म्हणाले। याच्यामध्ये निश्चितपणानं गेल्या 45 वर्षामध्येचा इतिहास जर पाहिला तर स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेबांनंतर या बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या कोणालाही कॅबिनेट मंत्री किंवा बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे दिलं गेलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे। या सर्व विचारसरणीच्या राजकारणामध्ये आणि पक्षाच्या धोरणामध्ये मराठा समाज डावलला गेलाय बीड जिल्ह्यात, ही वस्तुस्थिती आहे। ते अजितदादांनी सांगितलेलं आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जागा पद रिझर्व आहे, ते ह्याच्यातून ते म्हणजे त्यांना जर काही न्यायालयीन चौकशीतून क्लीन चिट मिळाली तर त्यांचं मंत्रिपद हे ठरलेलं आहे। आणि जिल्ह्यातल्या कोणाला तरी मंत्रिपद मिळतंय, माझ्या पक्षातल्या मिळतंय, ज्येष्ठ म्हणून त्यांना जर संधी मिळाली तर मला सुद्धा आनंद आहे। त्यांना आणखीन मोठी संधी मिळावी, महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी अशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत। प्रकाश सोळंके नाराज झाले, ते म्हणतात की 45 वर्ष झाले इथे काय फक्त ओबीसींना आरक्षण आहे का मंत्रिपदासाठी? ते म्हणतात की शरद पवारांपासून मंगळवारी आमची आमदारांची मीटिंग असते, त्यावेळेस मी त्यांना विचारीन की काय नक्की आपलं म्हणणं आहे। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात पुन्हा घेण्याच्या चर्चांवर काँग्रेसनेही विरोध दर्शवत टीका केली। महाराष्ट्रातलं राजकारण जे गढूळ करण्याचं काम भाजप आणि या महायुतीने केलेलं आहे ते तर आता सगळ्यांना स्पष्ट दिसतंय। एकदम खोटं बोलणारी लोक सतत सर्टिफिकेट देतात आजकाल, ते त्यांचा जवळ गेला की तो वॉशिंग मशीनमध्ये धुतला जातो, त्याला कोर्टाची गरज नाही। त्यामुळे कोण मंत्रिमंडळात येतो, कोण जाणार, हा आम्हाला काय तर विषय राहिलेला नाही। अजित पवारांकडून संकेत मिळाल्यानंतर आता आखिर में जीत अपनी है हे धनंजय मुंडेंचं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलंय। अपनी ही हाथों से स्वयं बना हूं, अब तुमसे मिटने का खौफ नहीं असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांना उत्तर दिलं। झुक झुक कर खड़ा हुआ हूं मैं, अब झुकने का शौक नहीं, अपने ही हाथों से स्वयं बना, अब तुमसे मिटने का खौफ नहीं। अब तुमसे मिटने का खौफ नहीं, तुम हालातों की भट्टी में तुम जब जब मुझे झोंकोगे तब तब कर कर सोना ही निखरूंगा मैं। त्या काळामध्ये मला 1-2 मुळी गुलजार साहेबांच्या आठवल्या कि नए सफर में खामोशी को अपनाया मैंने, नए सफर में खामोशी को अपनाया मैंने, क्योंकि बिना गलती के बहुत कुछ सुना है मैंने। जर धनंजय मुंडे चुकलाय तर त्याला कधीच माफ करू नये, प्रत्येकाने करावं, पण तो विषय फक्त धनंजय मुंडेपर्यंत असावा, धनंजय मुंडेच्या जातीपर्यंत, धनंजय मुंडेच्या जिल्ह्यापर्यंत
मुलापर्यंत, त्याच्या मुलाबाळापर्यंत हे कधीच झालं नाही. अरे दोष एका व्यक्तीचा असेल त्याला द्या, त्याला फाशी द्या. एखाद्या व्यक्तीचं मीडिया ट्रायल माझं सोडून द्या, पण माझ्या सहित जात, माझ्या सहित इतर समाज, माझ्या सहित जिल्हा एवढा बदनाम. 200 दिवस या जगाच्या पातळीवर कुठल्याही एखाद्या घटनेची, त्या घटनेतून व्यक्तीची, त्या व्यक्तीच्या जिल्ह्याची आणि तो व्यक्ती ज्या जातीत जन्माला आलाय त्या जातीची बदनामी 200 दिवस मीडिया ट्रायल मध्ये कधीच कुणी केली नाही. ती मी सहन केली. आणि त्या 200 दिवसात दोनदा मरता मरता वाचलोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं. कृषी घोटाळ्याच्या आरोपात धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली आणि आता कराड प्रकरणात क्लीन चिट मिळाली तर पुन्हा मंत्रिपदी संधी देणार असं अजित पवार पुन्हा एकदा म्हणालेत. त्यानंतर विरोधकांनी टीका केली. मात्र दुसरीकडे धनंजय मुंडेंचं भाषण पाहता येणाऱ्या दिवसात पुन्हा मंत्रिपदाची माळ मुंडेंच्या गळ्यात पडणार की कुणा दुसऱ्या व्यक्तीला संधी मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.